नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. सांगली सातारा विधान परिषद रणांगणात कोट्याधीश उमेदवार आमने सामने. सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेच्या निवडणुकीत यंदा राजकीय लढतीसोबतच संपत्तीचीही जोरदार चर्चा रंगली आहे. महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अभयसिंह जगताप या दोघांनीही निवडणूक प्रतिज्ञापत्रातून आपल्या मालमत्तेचा तपशील जाहीर केला असून दोघेही कोट्याधीश असल्याचं स्पष्ट झालं आहे. महायुती आणि महाविकास आघाडीचे दोघेही उमेदवार उद्योजक आणि शेतकरी असून विशेष म्हणजे कोणावरही एकही गुन्हा अथवा न्यायालयीन खटला प्रलंबित नाही. जगताप यांच्या उत्पन्नात गेल्या 5 वर्षात तब्बल 4,70,00,000 रुपयांची वाढ झाली असून त्यांचे वार्षिक उत्पन्न आता 4,70,00,000 रुपयांवर पोहोचलं आहे. दुसरीकडे धैर्यशील कदम यांच्या उत्पन्नात 7,55,000 रुपयांची घट झाली असून त्यांचे वार्षिक उत्पन्न 4,10,38,000 रुपये आहे. कदम यांच्याकडे विविध ठिकाणी शेतजमिनी, कार, 100 ग्रॅम सोने, 420 ग्रॅम चांदी आणि 50,50,000 रुपये रोख रक्कम आहे. मात्र त्यांच्यावर जवळपास 2,93,00,000 रुपयांचे कर्जही आहे. जगताप यांच्याकडे 2 कार, 33 तोळे सोने, मोठ्या प्रमाणावर जंगम मालमत्ता असून त्यांच्यावर सुमारे 46 लाख रुपयांची देणी आहेत. निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर सार्वजनिक झालेल्या या माहितीनंतर आता विधान परिषद निवडणुकीतील राजकीय समीकरणांसोबत उमेदवारांच्या आर्थिक सामर्थ्याचीही चर्चा रंगू लागली आहे. राजकीय लढतीसोबतच आर्थिक ताकदीचीही निवडणूक ठरत असून मतदार कुणाला कौल देणार याकडे आता सांगली आणि सातारा जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागलं आहे.